अहो सकाळी महानगरपालिकेची लोकच कचरा टाकून गेली तिथं आणि ओरडल्यावर ते पळून जातो गाडीत बसून. प्रशासनानं याच्यावर चांगली कारवाई का करू नये, चांगले मार्ग उपलब्ध करावे, त्याला कडक शिक्षा जरूर करावी आणि तुम्ही स्वतः सुद्धा वागावं. लोकांच्या घरातला कचरा आणतात आणि आमच्या दारात टाकतात. तुमच्या स्वतःच्या वागण्यातून लोक वागतील, तर अशा पद्धतीने वागलात तर कुठेतरी, नाही तर हे भयानक चित्र आहे. तर मग अशा परिस्थितीत डिजिटल लावायचं नेमकं कुणाचं, महापालिकेचं की तिथं प्रशासकीय जे सेवक आहेत किंवा प्रशासकांचं इथं डिजिटल लावायचं. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमस्कार दर्शक हो, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेने एक नवा फंडा जे काय कोल्हापूर स्वच्छतेसाठी आहे तो नवीन फंडा सुरू केलेला आहे. तो म्हणजे ज्या ठिकाणी ओपन रस्त्यावर, खुल्या रस्त्यावर, खुल्या जागेत जो नागरिक कचरा टाकेल तर त्याचा फोटो त्याच ठिकाणी डिजिटल फलकावर लावण्याचा एक नवीन फंडा महापालिकेने सुरू केलेला आहे. अतिशय कौतुकास्पद असा हा उपक्रम महापालिकेने राबवलेला आहे, जेणेकरून रस्त्यावर जे खुल्या जागेत कचरा टाकला जात होता त्याला कुठंतरी प्रतिबंध येणार आहे. आणि याबाबतचीच बातमी काल के न्यूजने प्रसारित केली होती आणि ही बातमी पाहिल्यानंतर कोल्हापूर शहरातील शांतिनिकेतन परिसरातील काही नागरिकांनी के न्यूजशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्या परिसरात येण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊनच आम्ही या ठिकाणी आलो. नेमका त्यांचा आम्हाला इथं बोलवण्याचं कारण काय, कशासाठी त्यांनी बोलवलेलं आहे, त्या बातमीबद्दल त्यांना काय बोलायचं आहे, हेच आता या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काकू काय सांगाल, आज तुम्ही आम्हाला बोलवलं गेलं इथं, काय तुम्हाला इथं बातमीतनं तुम्हाला काय दिसलं? अहो सकाळी महानगरपालिकेची लोकच कचरा टाकून गेली तिथं. कुठं? इथं गाडी थांबली आणि टाकून गेलीत आणि ओरडताना पुढे जातात. आम्ही लोकांच्या घरातला कचरा आणतात आणि आमच्या दारात टाकतात. म्हणजे महापालिकेचेच लोक होती? गाडी होती महापालिकेची, मोबाईल मध्ये पोरग्यानं फोटो काढलाय की. बर, याबाबतचा सीसीटीव्ही तुम्ही आहे म्हणताय, सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसतंय? सीसीटीव्ही मध्ये थर्मोकॉलचा बॉक्स काढून टाकत आहे असं दिसत आहे तिथं. आणि ओरडल्यावर पुढे गेली. आणि ओरडल्यावर ते पळून जातो गाडीत बसून. बर, हे किती दिवसापासून होते हो काकू? सारखं असते. आम्ही ओरडले की पळून जातात. आम्ही ओरडत राखत बसायचं का इथं कचरा टाकत्याला सांगा आता. बर, हा कचरा पेटला की नाही रोडवर येते दूर आणि सगळं रोडचं दिसायचं बंद होते. मसरांचे आमच्या जनावरांचे गवत आहे त्यात सगळी कुत्री नेऊन घाण टाकतात. म्हशी तर इथं विहिरीत पाणी पितात त्यात टाकायला लोक कचरा. बर, मग दादा काय सांगाल, आता ज्याप्रमाणे काकू म्हणतात की या ठिकाणी कचरा महापालिकेच्या लोकांनी टाकला म्हणतात, खरं तर महापालिकेनं हा जो उपक्रम राबवलेला आहे की जिथं जो कोण नागरिक कचरा टाकील तर त्या नागरिकाचा त्याच ठिकाणी डिजिटल लावण्यात येईल त्याचा फोटो. हा जो उपक्रम आहे त्याबद्दल मी महापालिकेचं कौतुक करतो, मला म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी असा उपक्रम राबवलेला आहे. पण आता इथं जे निदर्शनास येते की खुद्द महापालिकेचीच गाडी इथं कचरा डंप करतेनी जाते. तर मग अशा परिस्थितीत डिजिटल लावायचं नेमकं कुणाचं, महापालिकेचं की तिथं प्रशासकीय जे सेवक आहेत किंवा प्रशासकांचं इथं डिजिटल लावायचं की बाबा त्यांनी तेच हे करत आहेत. तर त्याबाबत आता त्यांनी एक वस्तुपाठ घालून द्यावा नागरिकांना की जो कोणी चुकेल, मग खुद्द नगरपालिका जरी चुकली तर नगरपालिकेला सुद्धा तोच न्याय आहे, फक्त नागरिकांना नाही. आणि इथं आता हे रस्त्याकडेला तुम्ही बघता इथं कचरा आहे, इथं कचरा पेटवल्यानंतर धूर होतो आणि इथं अपघातही होतात, लहान मोठे अपघात होतात जे आम्ही सांगत नाही किंवा आमच्यासमोर घडत असताना आम्ही ते तिथल्या तिथं आम्ही ते सेटअप करून घेतो. पण ह्यासुद्धा घटनांचं दुर्लक्ष करता कामा नये आणि ह्यावर चांगली कारवाई करावी. आणि ह्याला पहिल्यांदा आम्ही इथले नागरिक जे आहे ते आम्ही निषेध करतो या गोष्टीचा आणि पहिल्यांदा सगळ्यात आधी ह्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी हे मी विनंती करतो महापालिकेला. दादा तुम्ही या परिसरात राहताय, किती दिवस बघताय तुम्ही, कुठे शेती आहे? शेती सगळी माझीच आहे ही नाही. बर, त्याला किती वेळा अशी जाता जाता फेकायला लागल्या. रात्रीची येऊन ते आता कॅमेरा असून पण कणी रात्री जायचं टेम्पोनी फेकायचं भाजीपाल्याचं. बर, हे सगळं करायला लागलं. परत माझी विहीर आहे, विहिरीत मी पाणी औषध, माझ्या म्हशी पाणी पितात, माझ्या म्हशीशी पाणी पण नाही. मी आता त्यात औषध मारलेलं आहे, ते एवढं पाणी घाण आहे की बघा मासा मारायला तुम्ही त्या लोकांना थांबवत का नाही हो? कोण नाही, किती वेळ राखत बसणार सांगा की तुम्ही. जाता जाता गाडी स्पीडनं फेकते जातात म्हटलं, आता तुम्ही कसं राखणार त्यांना? बर, असा विषय आहे नाही तो.
तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रथमतः महानगरपालिकेचा आभार नवीन योजना राबवल्याबद्दल, पण ती कितपत प्रत्यक्षात अवलंबात येते किंवा प्रशासन त्याच्यावर फार चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे का फक्त दिव्याखाली अंधारच आहे असं होतं आहे का? तसंच नागरिक आता येतात टाकतात, पण बाहेरच्या देशांचं आपण उदाहरण घेतलं तर फिनलंडसारखा देश अगदी आईस्क्रीमचं कप्पट असलं तरी तो साधारण अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर कचरा असेल तो नेऊन टाकतो. आणि आपली मानसिकता काय, हे आपल्या भारताला भूषणावं आहे का आपल्या कोल्हापूरला भूषणावं आहे? की शाहू महाराजांनी आपल्याला असे संस्कार दिलेले आहेत. मग याच्यावरती जर आपल्याला काम करा तर लोकांची मानसिकता बदलावीच लागेल. बरं, शेतकरी इथला आहे तर शेतकरी किती वेळ लक्ष देईल? 24 तास राखण करत बसेल काय? मग प्रशासनानं याच्यावर चांगली कारवाई का करू नये? चांगले मार्ग उपलब्ध करावेत, त्याला कडक शिक्षा जरूर करावी आणि तुम्ही स्वतःसुद्धा वागावं. तुमच्या स्वतःच्या वागण्यातून लोक वागतील. तर अशा पद्धतीने वागलात तर कुठेतरी, नाही तर हे भयानक चित्र आहे आणि काही वर्षांनी आपण या कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलो जाईल अशा पद्धतीनं. हे अगदी शाळातून महाविद्यालयातून मुलांना शिकवणं पटवणं गरजेचं आहे आणि घरातल्या बायकांपासून ते सर्वांनी ह्या गोष्टीचं खरोखर चांगलं करायला पाहिजे. कारण पुण्यात एक 0 कचरा करणारे ऐकून आहे मी, पण घरातला कचरा 0% कचरा करतात घरातला कचरा. अशा पद्धतीने आपण प्रत्येक घरटी का करू नये? आता काय वाटतंय तुम्हाला, महापालिकेनं आता या ठिकाणी आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की इथं कचरा त्यांची लोक टाकतात, त्यांची लोक बी नाहीत, पब्लिक पण टाकून जाते. त्यांच्याच लोकांना असं दोषी ठरवता येत नाही. त्यांची गावली तर त्यांची मानता येते, गावली नाही तर आम्ही त्यांना आज गावल्यात ना तुमच्या समोर. मग माझं म्हणणं की माझ्या शेताकडेला माझी शेती करायची सुद्धा मी बंद केली या कचऱ्यामुळं. आता 4-5 वर्ष झाले चालू आहे. तर आता राखणार किती, जाता स्पीडनं जातात आणि टाकून जातात अशी. बर, आणि भाज्या विकणारी पण इकडे जे आले जातात ते तिने टाकायला चालू केले, ती पण यायला आले तिथे. म्हणजे काही नाही, आता बघा खाली कचरा कोंडाळ्यात त्या खुर्च्या फेकल्यात खाली. म्हणजे हे काय शेती. तर आपण पाहिलं की कोल्हापूरच्या स्वच्छतेसाठी एक मोठा उपक्रम जो आहे तो महानगरपालिकेनं सुरू केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी खुल्या जागेत रस्त्यावर कचरा जो व्यक्ती टाकेल त्याचा फलक त्या ठिकाणीच लावला जाईल. त्यामुळं अशा गोष्टींना आळा बसणार आहे. मात्र महापालिकेच्याच टिप्पर चालकाने जर असा पराक्रम केलेला असेल तर याला जबाबदार कोण? तर यावर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल या नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. महापालिकेने सुरू केलेला जो काही फंडा आहे त्याचा फज्जा उडाल्याचं चित्र आपल्याला या शांतिनिकेतन परिसरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो रस्त्याकडेला पडलेला आहे. अनेक जी भाजी विक्रेते असतील, व्यावसायिक असतील, परिसरातील काही नागरिक देखील असतील या ठिकाणी कचरा टाकतात. त्यांनी देखील तो कचरा आहे तो ज्या त्या महापालिकेनं नियोजित केलेल्या गाड्यांमध्ये कचरा टाकावला पाहिजे. मात्र त्या गाड्यातीलच जर कचरा असा रस्त्यावर टाकला जात असेल तर अशा संबंधित लोकांवर महापालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.